जय श्रीराम मित्रांनो. आणि आता मी तयार कुठेतरी चाललेली आहे, कारण आमची बस आलेली आहे आणि मला उशीर झाले होते. सगळे काकू गेलेत पुढे आणि आज आम्ही चाललो आहे कवणाईला. कवणाई टाकेत अशा सगळ्या आमच्या बिल्डिंगमधलं महिला मंडळ. आणि हे समोर ते महिला मंडळ उभं आहे, सगळं तुम्हाला दिसत असेल आय गेस. हे बघा, हे आहे ते महिला मंडळ. मी फोटो नाहीत काढत, मी व्हिडिओच करते नाही. आणि ही आमची गाडी जी अगदी रेडी आहे. आणि हे सगळं महिला मंडळ. इकडे आई, चला चला. दीदी नहीं, दीदी जॉइन नाही, मी काढते. तुम्ही करा. मोरया. चलो 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 चलो. सावकाशा. पहिली महिलांची ट्रीप. महिला मंडळ चला फिरायला. गणपती बाप्पा. मोरया. स्वामी समर्थ. अपूर्वा माझं पण येऊ द्या. हो, म्हणजे विषय का? पुढे बसली तर माझं. हा हा हा, असं कसं? असं काही नाही होणार. पहिले कुठे जायचं? दादा पहिले अन्न गणपती. चला चला चला. तू बस इथं. सुखी मी सगळे रस्ते बघून घेईल आणि पुढच्या वेळेला गाडी होईल. तू आपको मना है क्या? चल. नहीं नहीं, आ रही हूँ ना. सब उतरोगे? बोला आपको मना. नहीं, सबका उतरने का वीडियो बनाती हूँ पहले, फिर उतरती हूँ. बाप का कौन निकालेगा फिर? हाँ तो मैं खुद का निकाल दूँ. चलो, नेक्स्ट टाइम किसी और को दे दूंगी फोन. हाँ चलेगा. सो गाइस, आता आलो आहे आम्ही तुळजाभवानी मंदिर इथे नाशिक रोडला, म्हणजे जैतवनाच्या इकडनं आतमध्ये येऊन. तर तिथे आलो आहे आम्ही. वा, एकदम भारी मंदिर आहे. इकडे दिसत असेल 12 ज्योतिर्लिंगांचा हे केलं आहे प्रत्येक ठिकाणी. सगळी छान मंदिरं हे केलेत. 12 ज्योतिर्लिंगांचे आउटलेट तयार केलेत त्यांनी. आणि हा आहे मंदिराचा व्ह्यू. इकडे हे कालभैरवाचं मंदिर आहे याच परिसरामध्ये. आणि कुठल्याच मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूट सहसा करू नये. आणि इथून झूम करून आपल्याला देवीची मूर्ती दिसते. आय होप तुम्हालाही दिसत असेल. जेही या परिसरात राहतात त्यांना माहिती असेल ते पाण्याची टाकी आहे जी जैतवनाच्या पुढे, तिथे हे मंदिर आहे. आणि सकाळी सकाळी पहिली सुरुवात ट्रिपची आमची जी झालेली आहे खाली दगडे. तर सकाळी सकाळी आमची जी ट्रिपची सुरुवात झालेली आहे
ती तुळजाभवानी मंदिरातल्या तुळजाभवानीच्या दर्शनाने झालेली आहे. आणि मंदिराचं काहीतरी बांधकाम चालू आहे वाटतं, म्हणजे रिनोव्हेशन म्हणूयात किंवा काही म्हणूयात ते. आणि सगळं आमचं जे महिला मंडळ आहे ते आतमध्ये आहे गेले दर्शनासाठी. आणि आता ते आले की मग आपण निघूयात पुढच्या प्रवासाला. पुढे आम्ही इथून बहुतेक जाणार आहोत अण्णा गणपती म्हणून एक आहे जागा, तर तिथे जाणार आहोत. तिथे छान गणपतीची मूर्ती आहे असं म्हणतात तिथे. तर आता बघू ह्यांना किती वेळ लागतो दर्शन घेऊन यायला आणि निघूयात पुढे. इथे असं हे त्यांचं हे आहे तुळजाभवानी मंदिर देवस्थानचं. आणि हा इथे कार्यालय आणि इथे समोर ना QR कोड दिला आहे, म्हणजे इथे तुम्ही देणगी वगैरे देऊ शकता. छान बसायची व्यवस्था आहे तिकडे. मागे पिण्याचं पाणी वगैरे पण आहे, या बाजूला पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय आहे. आणि बसण्यासाठी तर त्यांनी बरीच सोय केलेली आहे. हे समोर होमचं हे आहे. अशा प्रकारे अतिशय छान असं छोटंसं टुमदार पण असं आपल्याचं वाटेल असं छान मंदिर आहे इथे नाशिकमध्ये. हे आम्हालाही माहीत नव्हतं आणि आम्ही आत्ता आमच्या बिल्डिंगमधल्या बऱ्याच जणांना माहिती होतं हे. तर त्यांच्यासोबत आम्ही आलो आणि हे आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालं आहे तुळजाभवानीचं मंदिर नाशकात असूनसुद्धा. सो अजून काय काय नवीन बघायला मिळणार आहे या ट्रिपमध्ये माहिती नाही, पण जे मी नवीन बघेल ते तुम्हालाही नक्कीच दाखवेन. आणि आता अशा खूप ठिकाणी जाणार आहोत, गॅप होणार आहे, तुम्हाला वेळ मिळणार आहे. तर व्हिडिओ बघता न विसरता चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. चलात मग आता जाऊयात अण्णा गणपतीला. यांना येऊ द्यात महिला मंडळाला मग. सो गाईज फायनली हे आमचं महिला मंडळ आलेलं आहे. थांबा जरा मागे काय आहे बघून येते. दर्शन झालं माझं, आले 2 मिनिटात. गाईज इथे हनुमानाचं मंदिर पण आहे. एवढं काय मागे असं की मागे जाऊन बघ म्हणाली. चला बघूयात. अरे वा, इथे महादेवाचं छानसंच मंदिर आहे, खूपच सुंदर असं. इथेही सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे. ओव्हरऑल तुळजाभवानी मंदिर जे आहे हे देवस्थान, याच्या प्रदक्षिणाला पूर्ण हनुमानाचं, महादेवाचं, गणपती बाप्पाचं अशी वेगवेगळी मंदिरं आहेत. आणि हे आहे कालभैरवाचं मंदिर जसं दाखवलं. आणि हे आमचं महिला मंडळ फोटोज काढत आहे तिकडे मला सोडून. अच्छा, आणि सगळ्यात बेस्ट ना इथे पूर्ण रेड कार्पेट टाकलेलं आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. बघा इकडे, थांबा 1 मिनटं थांब. असे उभे राहा 1 मिनटं थांब. येईल थांब. अगं मी कुठेच नाही जाते, मी उतरायची सगळ्यांची वाट आहे. पुढे आहे टर्न घेण्यासारखं. खंडोबाच्या टेकडीच्या अगोदर आपण नाश्ता. हे काय समोर असं घरून आणलेलं नाही खायचं. तेव्हा आलेली. हां, हे आत्ता बांधलं ना. हे नव्हतं. हो, मी पण आले तेव्हा बांधकाम चालू होतं. गणपती अण्णा ओ हो हो. चप्पल बाहेर नाही काढायची.
सेल्फी काढायला म्हणाली. हो पाहिलं ना. एकूण एकच. गाईज इथे झाडांना अशी नावं दिलेली आहेत नक्षत्रांची. किती छान दिसतं ना हे. मंत्र पण लिहिलेला बघा त्या तो पण वाचवला. छान दिसत असेल. पंचमुखी पाठी बाजूने. तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो होतो अण्णा गणपती हे ठिकाण आहे नाशिकजवळ. हे ठिकाण आहे. इथे आलो होतो आणि आतमध्ये मी काही छोटे छोटे व्हिडिओज फोटोज घेण्याचा प्रयत्न केला, पण तिथे सेल्फी आणि काही काही ठिकाणी कॅमेराजना बंदी आहे. तर मग जर बंदी आहे तर आपण त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे व्यवस्थितपणे. त्याच्यामुळे मी तिथे काही सेल्फी किंवा फोटोज घेतले नाही खूप सारे. आणि आता इथे दर्शन झालं आहे आमचं सगळं महिला. आई चप्पल चालली. आमचं सगळं महिला मंडळ जे आहे ते अजून आतमध्ये आहे. तिथे खूप ठिकाणी काही बोर्ड वगैरे लावलेत माहितीचे असे, काय का करावं, कुठला उपवास का करावा, कुठला ग्रह. इथे आणि नवग्रहाचं सुद्धा मंदिर आहे, कारण याचं नावच आहे अण्णा गणपती नवग्रह शक्तिपीठम. तर त्याच्यामुळे थांबा, तिथेच थांबा, आपण तिथे एक फोटो घेऊ त्या बोर्ड खाली सगळ्यांनी. तर त्याच्यामुळे आपण इथे आलो होतो आणि आमचं सगळं अर्ध जे महिला मंडळ अजून ते आतमध्ये अर्ध इथे आलेलं आहे. तर ते येऊ देत, ते आले की ह्या बोर्ड खाली सगळ्यांचा फोटो घेऊयात आणि मग निघूयात पुढच्या प्रवासाला. म्हणजे तिथला नाही आला तरी हे मागे बोर्ड आहे ना, इकडे तू थांब ना, मी सेल्फी घेईल. हां सो काय आता झालं इकडे फोटोशूट वगैरे सगळं करून झालं आणि आता इकडनं निघालो आम्ही. आणि इकडं पूर्ण अशी गावाची वाईब आहे, म्हणजे आपण एखाद्या गावात आल्यासारखं. म्हणजे आपण जे शहरात बघत नाही, जसं की आता हे बघा म्हणजे गाईचं दूध काढणं असेल किंवा एकंदर. आत्ता आम्ही सकाळी सकाळी आलो इकडे आणि इथली वाईब अशी आहे की सकाळी सकाळी गावामध्ये, गावात प्रॉपर आपल्या शहरांमध्ये नाही, शहराजवळ हे गाव आहे खरं म्हणजे, हा भाग आहे म्हणजे नाशिकजवळ. पण सकाळी सकाळी गावात, खेडेगावात जी जी काही कामं होत असतील, ज्या प्रकारे त्यांची सकाळ होत असेल, तर सगळ्याचा अनुभव आम्हाला आत्ता इथे ह्या ठिकाणी येतो आहे. इथे खूप छान अशी झाडांनी लबडलेली घरं आहेत खूप सारी. आणि हे छान शेतं बितं आहेत सगळे आजूबाजूला. एकदम ना एकदम विलेज फील येतो इकडे, एकदम गावचा फील. आणि मुळात आश्चर्य असं वाटतं की शहराच्या इतकं जवळ असून सुद्धा
रस्ता पुढे नीट ना जरा. इतकं जवळ असून सुद्धा इथे इतकी हिरवळ आहे आणि एकदम असं गावचा फील आहे. हवा नाही आहे शहराची असं म्हणता येईल आपल्याला. खूप छान वाटतं हे सगळं बघून की शहराच्या इतक्या जवळ इतकं सुंदर वातावरण आहे. तर काहीच आत्ता आम्ही आलो आहे भगूरच्या रेणुका माता मंदिरामध्ये. आणि ही भगूरची देवी खूप प्रसिद्ध आहे एकदम. आणि अतिशय साधं स्ट्रक्चर आहे मंदिराचं, पण इथलं ग्रामदैवत मानलं जातं हे भगवती देवी रेणुका माता जे मंदिर आहे हे इथलं ग्रामदैवत मानलं जातं. आमचे अर्ध महिला मंडळ पुढे गेलं आहे, अर्ध तिकडे घेत आहे वस्तू वगैरे. तर घेऊ देत त्यांना वस्तू घेऊ देत, दर्शन वगैरे घेऊ आपण थोडंसं. तोपर्यंत परिसर पण फिरूयात आणि मग निघूयात. पुढचा स्टॉप काय आहे तो मला माहिती नाही आहे, बघू आधी इथनं तर निघू द्या मग पुढच्या स्टॉपला जाऊया. तर घेऊ दर्शन घेऊ. बघते फोटो काढायचं जर परमिशन असेल आतमध्ये फोटो व्हिडिओ तर ठीक आहे, नाहीतर मग बघते फोटो काढायची परमिशन आहे का, असेल तर मग फोटो काढूयात, नाहीतर मग दर्शन घेऊयात फक्त. चला. तर काही असं काही आहे मंदिर. आतमध्ये व्हिडिओ काढायला काही हे नाही आहे, फोटो व्हिडिओ काढायला. तर त्याच्यामुळे आतमध्येच आपण काही जाऊ, म्हणजे फोटो नाही काढूयात. आणि अशा प्रकारे हे अगदी तसं खूप जुनं मंदिर आहे ह्याचं. भगूरचं सगळ्यात जुनं मंदिर म्हणता येतं हे. ग्रामदैवतही म्हणता येईल याला. आणि पण आजूबाजूला असं खूप मोठं हे आहे जुन्या मंदिरासारखं वगैरे असं नाही. असं प्रॉपर हे आहे. इथे दीपमाळ वगैरे आहे आणि दुकानं आहेत बाहेर फायनली. आणि इथे एक मध्ये तुम्हाला दिसत असेल व्हिडिओत तर माहीत नाही मला, एक मोठा घंटा आहे इकडे मंदिरामध्ये लावलेला. आणि खूप आणि पूर्ण गाभारा हा पत्रा आहे, तर पत्र्यात चांदीचा पूर्ण गाभारा चांदीच्या पत्र्यात बनलेला आहे. जर आता आई दर्शन घेते, आईचं जसं होईल दर्शन मी लगेच फोटो काढते, कोणी मध्ये नाही आलं तर. देवळाला मागच्या बाजूने एक दरवाजा आहे आणि समोरून जितकी हे दिसतंय क्लिअर त्यापेक्षा जास्त क्लिअर इकडनं दिसते मूर्ती. पण ट्राय करूया तिकडनं. मला असं आशा आहे की तुम्हाला इकडनं मूर्ती क्लिअर दिसली असेल. आणि मी मुद्दाम बऱ्याच ठिकाणी असं असतं की आतमध्ये जाऊन फोटो व्हिडिओ काढू नका, कारण मी शक्यतो प्रयत्न असतो की कुठल्या मंदिरात जाऊन फोटो व्हिडिओ नाही काढायचा, जायचं दर्शन घ्यायचं. जसं मी आता सगळेजण विचारतील की दर्शनाला आली होती का नाही, मी पटकन मागणं जाऊन दर्शन घेऊन येते, कारण की हे नेहमीचं येण्याची जागा आहे. इथे खूप इझिली पटकन येता येऊ शकतं. आणि आज मला व्लॉग बनवणं सगळ्यात जास्त हे आहे की आज व्हिडिओ बनवलं छान छान. तर त्याच्यामुळे मागून जाऊन पटकन दर्शन घेऊन आलेली आहे सगळ्यांच्या. आणि आता तुम्हाला पण मी देवीचं दर्शन करवलेलं आहे जिथून मला जास्त जवळ दिसेल तिथून. आणि बाकी आता ह्यांचं दर्शन होतं आहे कसं त्याच्यानुसार मग आता पुढे कुठे जायचं आहे. सगळ्यांचा नाश्ता पण व्हायचा बाकी आहे अजून. पण मग आता इथून पुढे कुठे जायचं, म्हणजे नाश्ता करायला जायचं आधी खंडोबाच्या टेकडीवर जायचं, तिकडे जायचं, हे अजून त्यांचं ठरलेलं नाही. ते ठरतं कसं ते बघू. आणि बघू चला आता पुढे कुठे जातो आहे. सगळ्या बाहेर आल्या की मग